एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। मौजा धोत्रा तालुका कळंब येथे शाळकरी मुले व नागरिकांच्या सोयीसाठी एसटी बस फेऱ्या सुरू करण्याची राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी मनीषा काटे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे विभागीय नियंत्रक यवतमाळ यांना निवेदन। यवतमाळ दिनांक 12 ऑगस्ट 2026 कळंब तालुक्यातील मौजा धोत्रा हे गाव यवतमाळ राळेगाव मुख्य रस्त्यापासून केवळ 1.3 किलोमीटर अंतरावर असूनही या गावासाठी अद्याप कोणतीही थेट एसटी बस सेवा उपलब्ध नाही। त्यामुळे येथील शेकडो शाळकरी मुले, रुग्ण, शेतकरी व नोकरदार वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। शाळा कॉलेजसाठी जाणाऱ्या मुलांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे। रुग्णांना वेळेवर यवतमाळ येथे उपचारासाठी जाता येत नाही। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कळंब तालुका यांच्या वतीने आज विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले। राळेगाव मार्गे यवतमाळ व यवतमाळ मार्गे राळेगाव अशा बस फेऱ्या सकाळी 6 वाजता, सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान तसेच सायंकाळी 5 वाजता मौजा धोत्रा या ठिकाणी थांबा देऊन तातडीने सुरू करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने 7 दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय न घेतल्यास यवतमाळ राळेगाव महामार्गावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी दिलीप इंगोले, ज्योत्स्ना आडे, रजनी वैद्य, संजीवनी कांबळे, ललिता गेडाम, रंजना गेडाम, मंजुषा भांडे, आशा जाधव, ललिता वैद्य, लता पेंदाम, सुचिता कोहळे, जयश्री लोहकरे, सुमित्रा गेडाम, प्रांजली चहारे, उषा जाधव, संगीता गावंडे, अनिता कोहळे, विशाखा कांबळे, कल्पना भोयर, सुनीता कांबळे, प्रतिभा कावळे, शांता लोहकरे, मनीषा नेहारे, लीना गांजरे, उषा वाईकर, सुलू गेडाम, शशिकला भोयर, रंजना भगाडे, शोभा थुल, जया गावंडे, अर्चना दुर्गे, मुक्ता दिगडे, वर्षा गावंडे, सुनीता गेडाम, सुमित्रा कोहळे, सुरेखा खोब्रागडे, वृद्धा उईके, शकुंतला कोरवाते, अंजना मडावी, कविता पेंदाम, सुनीता भस्मे, लता जाधव, वैशाली वैद्य, मयुरी कांबळे, सुनीता पेलने, सुमित्रा झुंगे, वंदना गोलघाटे आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या। मुख्य संपादक विनोद माहुरेसह ग्रामीण तालुका महिला प्रतिनिधी नम्रता मलोंडे।